नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण स्टॉपवरून बस न पकडता आपण बाजारामधून बस पकडणार होतो, कारण आज होता शनिवार आणि बस काय थांबत नाही, कारण गर्दी असते बसमध्ये सगळ्या मुलांची. म्हटलं आपण त्यापेक्षा जाऊन बाजारात उभा राहूया, तिकडून बस भेटेल आपल्याला. बस जशी आली तसं आपण पोहोचलो जिममध्ये आपण लगेच आपल्या वर्कआउटला सुरुवात केली. आज होता आपला लेग डे आणि सुरुवात आम्ही केलेली स्क्वॉटिंगने. आणि तेजसने एक भारी काम केलं, म्हणजे ते नी स्ट्रॅप मागवून जे भाऊ दादाने पायात घातले. नी स्ट्रॅपमुळे होतं काय, जेव्हा आपण स्क्वॉटिंग करतो किंवा लेग प्रेस मारतो तेव्हा स्टेबिलिटी भेटते पायांना. आणि मित्रांनो, एक बॅड न्यूज म्हणजे भाऊदादा सोबतचा आजचा आपला लास्ट वर्कआउट होता, कारण इथून पुढे भाऊदादा करणार बांधायला वर्कआउट. हे जे मागचे 3-4 आठवडे आपण भाऊदादा सोबत वर्कआउट करतो ना भाई साहेब, माझे सगळे डाऊट क्लिअर झाले आणि मला खूप गायडन्स आणि सपोर्ट भाऊदादाने दिला. आता पुन्हा आपली भेट कधी होईल ते माहित नाही, पण तुम्ही दिलेली शिकवण मी नेहमी लक्षात ठेवेन आणि थँक्स फॉर सपोर्टिंग. त्यानंतर आपण येऊन पोहोचलो स्टँडवर आणि तिकडे आल्यानंतर माझं डोकंच फिरलं. बस आज लेट झालेली म्हणून मी विचारायला गेलो कंट्रोल रूम मध्ये, तर मला असं सांगितलं गेलं की बस आज येणारच नाही म्हणून. आणि हे जे महाशय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात त्यांना मी विचारलं की बाबा आधी सूचना तरी द्या बाबा, बस कॅन्सल झाली. तर मला सांगतात की तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांना विचारा म्हणून. फोन करून जर सगळंच वरच्या अधिकाऱ्यांना विचारायचं असेल तर ह्या लोकांना कंट्रोल रूम मध्ये काय खुर्च्या गरम करायला बसवलंय का? आणि हा प्रश्न आपण तिकडेच त्यांच्या तोंडावर विचारलेला. त्या काकांकडून आपल्याला असं सुद्धा उत्तर मिळालं की आमच्याकडे बस नाहीत जास्त म्हणून सगळीकडे पाठवू शकत नाही. आता हा टाइम टेबल बघा, मालवण बसचे टायमिंग बघा, अर्ध्या 1-1 तासाने बस आहेत आणि त्या सगळ्या फेऱ्या चालू होत्या. आणि ही बघा मालवण बस, त्यात कोणी कुत्रा देखील नव्हता, हार्डली 2-3 पॅसेंजर बसले असतील. तर तुमच्याकडे बस कमी आणि फेऱ्या जास्त आहेत तर अशा खाली जाणाऱ्या बस ऍडजस्ट करा ना. गणपतीचे दिवस आणि प्रवासांची सोय होण्याच्या ऐवजी गैरसोयच होत होती. ही असली नाटकं बघून माझं तर डोकंच फिरलं आणि मी लगेच वरच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की बाबा आमची 10:30ची नियुती बंदर येणार आहे की नाही. आणि तेवढ्यात आपलं लक्ष समोरच्या चार्टवर गेलं, त्यात फेऱ्या रद्द केलेल्या बसची नावं होती. मग काय आपल्याला चान्सेस भेटला त्यांना उलटा प्रश्न विचारायचे. मी विचारलं जरा या नोटीसमध्ये आमच्या फेऱ्यांचं नावच नाही तर तुम्ही अशी कशी कॅन्सल करू शकता. मग ते म्हणायला लागले नाही येईल बस येईल. मी बोललो येईल नाही, आलीच पाहिजे. मित्रांनो, शेवटी बस आलीच, त्यांना पाठवावीच लागली. जर आपण बोललो नसतो ना आणि शांत राहिलो असतो ना तर मला वाटत नाही की बस आज त्यांनी पाठवली असती. त्यानंतर आपण येऊन पोहोचलो घराकडे आणि घराकडे कलरचं काम चालू होतं. आणि कलर नंतर आपला घरचा फायनल लुक कसा दिसतो तुम्हाला व्लॉग मधून नक्की कळणार. दॅट्स इट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.